आज सकाळी गौरव आणि शिवांश दोघेही घराच्या बाहेर पडली। गौरव ऑफिसला गेला आणि शिवांश स्कूलला गेला, म्हणून माझी कामं पटापट उरकली आणि मी माझ्या घराजवळच असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या घरी गेली। आणि तिच्या घरी गेल्यानंतर मला तिने हे सुंदर असं घरटे दाखवले। तिने एक नाही दोन नाही तर अशी 3-3 घरटी या चिमण्यांसाठी बांधली होती। नुसती घरटीच बांधली नव्हती तर इथे चिमण्यांचा संसारही चालू आहे। हे 2 चिमणा चिमणी आणि त्यांची 3 पिलं खूप आनंदाने इथे राहतात। तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम। मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या या आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण ना स्वतःच्या घरच्यांकडे नीट लक्ष देत नाही, पण माझ्या या मैत्रिणीने या मुक्या जीवांसाठी खूप छान असं घर बांधलेलं आहे। ते घर बघून मला खरोखर खूप आनंद झाला आणि खूप आश्चर्यही वाटलं। हे 2 चिमणा चिमणी ते आनंदाने राहतातच, शिवाय यांची 3 पिलंही आहेत। त्या पिलांचा मला व्हिडिओ काढता आला नाही कारण ती पिलं खूप छोटी छोटी आहेत असं ती सांगत होती। कधी माझं आणखीन थोडा वेळ तिच्याकडे जाणं झालं तर मी ते दुसरेही तिच्या पिलांचे व्हिडिओ काढून आणेन आणि ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। पण हे सगळं बघून मलाही माझ्या मनामध्ये कुठेतरी वाटलं की आपणही अशा या जीवांसाठी काहीतरी केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं ऊन वारा पाऊस याचा त्रास आपल्याला होतो त्याच पद्धतीनं या मुक्या जनावरांनाही होत असेल, म्हणून यांनी बघा या घरट्यामध्येही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अजून एक काहीतरी म्हणजे छोटे छोटे अशी पाचोळा म्हणा किंवा गवत असं जमा करून त्यांनी त्यामध्येही एक सुरक्षित असं आवरण बांधलं आहे। आता ते इथून स्पष्ट दिसत नाहीये, पण मला ते असं नॅचरली जेव्हा मी पाहत होती ना तेव्हा मला त्याच्यामध्ये अजून काहीतरी छोटं छोटं दिसत होतं। आणि मेन म्हणजे ह्या घरामध्ये 3 पिल्लं आहेत म्हणून मी हे घर बेसिकली तुम्हाला दाखवत आहे। आणि तो चिमणा येतो आणि त्याच्या पिल्लांसाठी काहीतरी खाऊ घेऊन येतो आणि तो खाऊही तो इतक्या पटकन त्यांच्या चोचीत देऊन जातो की आपल्याला कळणारही नाही। तुम्ही बघू शकता हा चिमणा आता आला आहे आणि याची मजा बघायला ना खरोखर खूप मजा येत होती मला। माझा शिवांश पण असता तर तोही हेच बघत बसला असता। आता मी शिवांश स्कूलमधून आल्यानंतर त्यालाही घेऊन इथेच येईन आणि मग त्याला ही सगळी मजा दाखवेन। हे सगळं करता करता माझ्या लक्षात आलं की एवढं सगळं करून मी शिवांशला इथे आणण्यापेक्षा मीही जर का असंच घरटं जर घरी तयार केलं तर माझ्याही घरी चिमण्या येतील आणि आनंदाने राहतील असं मी विचार केला। आणि हे सगळे सणासुदीचे दिवस संपल्यानंतर मी हे नक्कीच करणार आहे असं मी ठरवलं। आणि तुम्हालाही ही घरटी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा त्याबद्दल। आणि तुम्ही पण असं छोट्या जीवांसाठी काही ना काही करा अशी माझी विनंती आहे। आणि तुम्ही बघू शकता आता हा चिमणा खरोखर मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पिल्लांना खाऊ देऊन निघूनही गेला आहे त्याचा दुसरा खाऊ आणण्यासाठी। ही सगळी मजा खरोखर बघायला खूप छान आणि खूप सुखद अशी भावना देऊन गेलेला आहे। या चिमण्यांना मोबाईलच्या वापरामुळे आपल्याला पाहायलाच भेटत नव्हत्या। माझ्या लहानपणी मी पाहिल्या आहेत, पण शिवांशच्या लहानपणी तो आत्ता बघतोय हे त्याचं नशीब। आम्ही जेव्हा मेन सिटीमध्ये राहायला होतो तेव्हा अशा ह्या चिमण्या वगैरे मला काहीच पाहायला भेटायच्या नाहीत, पण जसं आम्ही मावळामध्ये आलोय तसं हे सगळं बघायला मिळतंय। हे सगळं झाल्यानंतर मग शिवांश वगैरे स्कूलमधून आला आणि मग त्याचा उद्याचा जो काही प्रोजेक्ट आहे तो मी करून देत होती। म्हणजेच उद्या त्यांच्या स्कूलमध्ये पर्पल डे आहे म्हणून मी असे हे ग्रेप्स काढले आहेत। माझी ड्रॉइंग इतकीशी वाईट नाहीये। तुम्ही म्हणत असाल की हा जो आहे एक ग्रेप्स डार्क कलरचा का दिला आहे मी, तर तो पर्पल कलर दिसण्यासाठी मी तो ग्रेप्स एक खूप डार्क केला आहे। त्याचं हे सगळं आवरून झाल्यानंतर मग मी म्हटलं की चला आता बाप्पाच्या डेकोरेशनसाठी थोडंफार तयारी आपण करूया। रोज मी थोडी तयारी करत असते कारण एकत्रच सगळं काही होणं माझ्यासाठी तरी ते पॉसिबल नाहीये आणि मी एकत्रच सगळी तयारी करू पण शकत नाही। म्हणून मी अशी छोटी तयारी अगोदरच करून घेतली आहे। म्हणजे अगोदरच मी एका पेपरवरती मला जसं काही डिझाईन हवं आहे किंवा मला जे काही डेकोरेशन करायचं आहे ते मी आखून घेतलं आहे आणि मग नंतर त्याला अशा पद्धतीनं कटिंग वगैरे करत आहे। त्यासाठी मी इथं सिल्वर पेपर वगैरे आणलेला आहे। आणि खरं सांगू का असं डेकोरेशन मला घरी करायला खरोखर खूप आवडतं।
आणि याच्याने आपली क्रिएटिव्हिटी पण वाढते आणि आपलं मनही लागतं. खरोखर मला दुपारी झोपायला आत्ता सध्या तरी आवडत नाही आहे, कारण मी आता सध्या सगळी कामं वगैरे वेळेवर करून सगळी काही रिलॅक्स आहे. अगोदर मी खूप थकून जायची शिवांशच्या मागे धावून धावून, पण आता तो इतकं धावायला लावतही नाही म्हणा. तो त्याचंच खेळायला इतका मग्न होऊन जातो की त्याला माझी खेळायची गरजही पडत नाही. पण कधी कधी त्याचा हट्ट असतो की आईने आपल्यासोबत खेळलं पाहिजे, आईने आपला होमवर्कमध्ये मदत केली पाहिजे. पण तेव्हा मी त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी करते. पण म्हटलं आता तो त्याचं झोपला आहे म्हणून मग मी माझी कामं उरकून घेते. म्हणून मी ही गणपती बाप्पांच्या डेकोरेशनची छोटीशी तयारी केली आहे, ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हीही तुमच्या बाप्पांच्या डेकोरेशन अशाच पद्धतीनं करता का एक दिवस अगोदर करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीनं मी ही छोटीशी तयारी तुमच्यासोबत शेअर केली. त्यानंतर इव्हिनिंगला अजून आमचं बाहेर जायचं ठरलं. इव्हिनिंग म्हणता येणार नाही, 4-4:30 वाजताच मी अशी छान अशी तयारी केली आणि शिवांशने पण छान तयारी केली आणि आम्ही निघालेलो आहेत थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. खरं तर ही शॉपिंग माझी नाही तर शिवांशच्या बाबांची आहे. त्यांना खूप दिवस झालं काही घेतलं वगैरे नाही. अशा पद्धतीने आमचा हा दिवस फिरण्यातच संपला. आम्ही खूप मजा केली, एन्जॉय केला आणि नंतर शेवटी सगळं झाल्यानंतर आम्ही घराकडे निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.